आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। 22 घटकांपैकी 3 घटक असे जे तुमची हवा, पाणी, माती तर त्या डाळिंबाला भेटतात आणि पूर्ण डाळिंबाचं झाड जो 96% ते बनलेलं आहे ते फुकट ते अन्नद्रव्यापासून बनलेलं आहे, त्याला म्हणतात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन। मग राहिलेले फक्त 4%। 4%मध्ये बाकीचे सगळे 19 घटक झाडाला पाहिजे आणि आपण डाळिंबाच्या खताचा खर्च 4%ची गरज पुरवण्यासाठी आज तुमचं जेवढं उत्पादन खर्च होत असेल 40% तुमच्या खताचा खर्च झालेला आहे, बरोबर आहे का? मग 4%ची आपल्याला फक्त गरज पुरवायची, ते कोणते घटक, ते किती प्रमाणात द्यायचे, काय काम करताय हे थोडक्यात जाणून घेऊ। प्रथम तर लक्षात घ्या, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश याच्यावर तुमचा सगळ्यात जास्त भर आहे। त्याच्यात फॉस्फरस आणि पोटॅश याच्या बाजूत जास्त भर आहे। नायट्रोजन म्हटल्यावर डाळिंबाला पूर्ण घाबरून जातो, कारण नत्राची काही गरजच नाही। नायट्रोजन द्याला त्याला येईल, रोग येईल, मरोग येईल, काय काय आपण त्याचे समीकरण बांधत असतो। त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे तुम्ही ऐकलंय। खत तुम्ही कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट, काय काय खत तुम्ही त्याच्यासाठी वापरता। सूक्ष्म अन्नद्रव्ये तुम्ही ऐकले, झिंक, बोरॉन, फेरस, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम, निकेल, क्लोरीन हे सगळे सूक्ष्म अन्नद्रव्ये देत आहेत। आता डाळिंबाच्या अशा छोट्या छोट्या गोष्टी, कलर येणं, साईज येणं, त्याच्यातल्या त्या रस तयार होणं, वजन वाढणं, याच्यासाठी काही उपयुक्त अन्नद्रव्ये जे तुम्ही ऑलरेडी झाडावरती फवारताय त्याच्यापैकी तुम्ही सिलिकॉन एक देताय, पान झाडं झालं पाहिजे, रोगाचा अटॅक नाही झाला पाहिजे। आयोडीन तुम्ही बरंच ऐकलेलं आहे, सिलेनियम ऐकलंय, कोबाल्ट ऐकलंय। सांगायचा मुद्दा, या तुमच्या झाडाला सगळे 19 घटक पाहिजे, फक्त आपल्याला हे माहित नाही का कोणता घटक कधी दिला पाहिजे, कोणता घटक काय काम करतो। आता एक वाक्य माझं लक्षात ठेवा, हे 19 घटकांपैकी चुकून एक कोणताही जास्त झाला तुमच्या डाळिंबाला, बाकीचा दुसऱ्याचा आपटेक होऊ देत नाही। आणि आपल्याकडनं सगळ्यात मोठी खत व्यवस्थापनामध्ये हाच प्रॉब्लेम आहे का आपल्याला माहितच नाही काय वाढवायचं, काय कमी करायचं। तर हे सगळ्यात आपण टेक्निकली जे आहे ते जाणून घेऊ। आता बघा, ही अतिशय टेक्निकल स्लाइड आहे, नाही समजली तर तुमच्या मोबाईल मध्ये ही स्लाइड घरी गेल्यावर बघा। पण ह्या स्लाइड जर तुम्हाला समजली तर कोणता कन्सल्टंट, कंपनीवाला, दुकानदार यांच्यावर तुम्हाला अवलंबून राहायची गरज नाही। मी काय सांगतोय ते व्यवस्थित ऐका। तुम्ही जेवढे पण डाळिंबाला घटक देताय ना त्याचं नाव इथं लिहिलंय मी, जे पण काही खत तुम्ही देताय ते हे त्याचं बॅग वरती लिहिलेलं असतं, नायट्रोजन जे आहे एन लिहिलेलं असतं वगैरे। हा फॉर्म हा शब्द लिहिलाय ना मी, हे फार महत्वाचं आहे। तुमचं डाळिंब किंवा कोणतंही पीक तुमच्या शेतात तुम्ही घेत असाल, तो अन्नद्रव्य किंवा तो घटक जमिनीतून उचलायचा असेल तर झाड नेहमी ह्या स्वरूपात उचलतं। हे कशासाठी तुम्हाला सांगतोय मी, का समजा 2 खताच्या बॅगांचं मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो। बघा, आता इथे समजा एका कंपनीचं 1919 आहे आणि एसपीएमचं 1919 असं समजा। आता मी त्या उत्तरावरती येतो। बघा, इथे मी लिहिलाय नायट्रोजन, इथे लिहिलाय एन, म्हणजे बॅग वरती लिहिलंय। आता नत्र पीक जे आहे, डाळिंब पीक जे आहे नत्र, ते नेहमी नायट्रेट स्वरूपात उचलतं जमिनीतलं। तुमच्या मार्केटमध्ये 3 स्वरूपाचं नत्र तुम्ही देताय, युरिया, अमोनिया आणि नायट्रेट। तुम्ही हे तिन्ही नत्राचे स्वरूप ऐकले। तुम्ही जमिनीत पाण्यात युरिया टाकल्यावर कोणतंही झाड जमीन युरिया खात नाही, झाड युरिया उचलत नाही। तुम्ही अमोनिया देताय, कोणतंही झाड अमोनिया उचलत नाही, किंवा त्याचं उचलत असेल तर तेवढा पूर्ण 100% तो उचलत नाही। म्हणजे काय, तुम्ही पाण्यात युरिया टाकला, ते पाणी तुमच्या झाडात गेलं, जमिनीत गेलं, त्या युरियाचं रूपांतर अमोनियात होतं, अमोनियाचं रूपांतर नायट्रेट मध्ये होतं, मग झाड तुमचं नत्र उचलतं। म्हणजे कोणताही झाड युरिया घेत नाही, कारण की युरियाला आधीचं वजाचं काही चिन्ह नाही। तुम्ही अमोनिया दिला, झाड काय अमोनिया उचलणार नाही, काम करणार नाही। अमोनिया जमिनीत तुमचे सूक्ष्मजीव आहे त्याला नायट्रेट मध्ये कन्वर्ट करतात आणि नत्र हे झाड नेहमी नायट्रेट स्वरूपात घेतात। आपण काय करतो, नायट्रेट म्हणलं का डाळिंबाला द्यायचंच नाही, का तर त्याने रोगाचा अटॅक वाढेल। अहो पण तुम्ही जो पण कोणता नत्र देताय ना,
तो जमिनीमध्ये नायट्रेट मध्येच कन्वर्ट होतो आणि मग डाळिंबाला भेटतो. मग तुम्हाला मी दोन कंपन्यांचं उदाहरण सांगतो. एका कंपनीचं समजा 1919 इथं आहे, दुसऱ्या एसक्यूमचं इथे 1919 आहे. एका कंपनीनं ते 1919 बनवताना जो नत्र आहे त्याचा सोर्स वापरला युरिया किंवा अमोनिया, एका कंपनीनं नायट्रेट वापरलं. दोन्ही बॅग वरती तुम्हाला 1919 दिसतंय, पण दोन्ही बॅग तुम्ही जेव्हा वापरता, एक बॅग ती जमिनीत गेल्यावर ते जीवाणू त्याला कन्वर्ट करतील, मग आपटेक होईल. दुसरी दिल्या आपटेक होईल. तर याच्यामध्ये फार तडजोड आहे. जेव्हा पण तुम्ही दुकानदाराकडनं खताची बॅग घेऊन येणार, पाठीमागे कोणता घटक लिहिलेला आहे ते बघा. डायरेक्ट झाडाला उपलब्ध होणाऱ्या स्वरूपात असं ती खतं फार कमी लागतात. आपल्याला बघत नाही काय नाही, आपण बॅग आणल्या का तशाच देतो. त्याच्यामुळे ही स्लाइड तुमच्या मोबाईल मध्ये देईल. तुमच्या लक्षात आलं पाहिजे का हे कोणता घटक तुम्ही देताय. मॅग्नेशियम देताय, कोणत्या स्वरूपात उचलतंय झाड. फॉस्फरस देताय, कोणत्या स्वरूपात उचलतंय. त्याचबरोबर ह्या घटकापैकी कोणता एक जास्त झाला तर दुसऱ्याचा अपटेक होऊ देत नाही, हे पण आपल्याला बघायचं आहे. याच्यापैकी कोणता कमी झाला असेल तर त्याची गरज दुसरा घटक भागू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचे जे पण 19 घटक झाड जमिनीतून उचलणारे, कोणताही घटक ऑर्गॅनिक स्वरूपात झाड उचलत नाही. ऑर्गॅनिक खत तुम्ही आणताय, जैविक खत आणताय, ठीक आहे, ते जमिनीचं भूसुधारकाचं काम करणार, त्याच्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम वाढवणार. पण झाड हे सगळेचे सगळे 19 घटक जे उचलणारे जमिनीतून इनऑर्गॅनिक स्वरूपातच उचलतात. कोणतंही झाड ऑर्गॅनिक स्वरूपात खत उचलत नाही. एक दुसरी गोष्ट तुमच्या मार्केटमध्ये फार चालू आहे. तुमच्यापैकी ऑक्साईड खत कोणी ऐकल्यात? तुम्ही ऐकल्यात? अजून कोणी ऐकल्यात? तुम्ही ऐकल्यात? अजून वापरली कोणी ते सांगा. हात वरती का? कोणी वापरल्या? तुम्ही वापरले ऑक्साईड. अजून तुम्ही पण वापरल्या. माझ्याकडे नीट लक्ष द्या. ऑक्साईड हे जे तुमच्या मार्केटमध्ये सध्या चालू आहे, ऑक्साईड ही कोणत्याही कंपनीची टेक्नॉलॉजी नाहीये. ऑक्साईड हा घटक सुद्धा नाहीये. ऑक्साईड हे खत सुद्धा नाहीये. काय सांगितलं मी? ऑक्साईड ही कोणत्याही कंपनीची टेक्नॉलॉजी नाहीये. ऑक्साईड हे खत सुद्धा नाहीये. ऑक्साईड हा फक्त म्हणजे घटक सुद्धा नाही, हे फक्त कन्व्हर्जन. माझ्याकडे लक्ष द्या. या हातात 1 किलोग्रॅम आहे. किती वजन आहे? जोरात बोला. आणि ह्या हातात 1000 ग्रॅम आहे. किती? काय फरक आहे दोन्ही मध्ये? इकडे 1 किलोग्रॅम, इकडे 1000 ग्रॅम. काय फरक आहे? वजन सेम आहे, पण मी इकडे बोलताना किलोग्रॅम बोललो, इकडे बोलताना ग्रॅम बोललो. वजन सेम आहे, फक्त माझे सांगायचं एकच बदललं. तसंही ऑक्साईड मी तुम्हाला मागे जेवढे पण घटक दाखवले ना, त्याचं फक्त कन्व्हर्जन. म्हणजे काय? तुम्ही हे बघा, कॅल्शियम नायट्रेटची एखादी बॅग असेल, हे बघा इथे कॅल्शियम नायट्रेटची बॅग आहे. कोणत्याही कंपनीची तुम्ही कॅल्शियम नायट्रेटची बॅग घ्या, त्याच्यात 18.8% कॅल्शियम आणि 15.5% नत्र असतो, बरोबर? आता मी ते लिहिलंय 1 किलो कॅल्शियम म्हणजे 1.4 किलो कॅल्शियम ऑक्साईड होतो. त्या बॅग मध्ये 18.8% कॅल्शियम. मोबाईल वरती करा 18.8 गुणिले 1.4 करा, कोणीतरी सांगा. करा मोबाईल वरती 18.8 गुणिले 1.4. किती झालं तुमच्या मोबाईल मध्ये? 18.8% त्या बॅग मध्ये कॅल्शियम गुणिले 1.4 करा. किती झालं? 26. मग बॅग वरती मी उद्या ह्या बॅग वरती मी 26% कॅल्शियम ऑक्साईड लिहिलं काय आणि 18.8% कॅल्शियम लिहिलं काय, सारखंच. आणि बऱ्याचशा कंपन्या खताचं प्रमाण जास्त दिसावं म्हणून ऑक्साईड लिहितात. 26% कॅल्शियम ऑक्साईड एक कंपनी विकते. तीच कॅल्शियम नायट्रेटची बॅग तुम्ही 4000 रुपयाला घेऊन जाताय आणि काय सांगता दुकानदार? त्याच्यात 26% कॅल्शियम.
मी काय सांगितलं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं? ऑक्साईड ही कोणत्याही कंपनीची टेक्नॉलॉजी नाही, ऑक्साईड घटक पण नाही, ऑक्साईड फक्त कन्व्हर्जन आहे. जर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही 1919 ची बॅग बघितली? 1919 च्या बॅग मध्ये किती टक्के फॉस्फरस आहे? किती? 19%. बघितलंच नाही. 19 जेव्हा आपण 100 किलो टाकू तुमच्यामध्ये 19% फॉस्फरस आहे, बरोबर? 19% फॉस्फरस नाही येतो. बॅग वरती कंसात छोटस लिहिलेलं असतं P2O5. 1 किलो फॉस्फरस म्हणजे 2.29 किलो P2O5. सांगायचा मुद्दा मी तुमच्यासाठी का दाखवलं? बरेचसे लोक डाळिंबामध्ये आपण काय देतोय, काय बघतोय, बॅग वरती काय लिहिलेले काही बघत नाही. फक्त दुकानदारांना सांगितलं अंदाज टाकलं. ह्या गोष्टी तुम्हाला याच्यासाठी माहिती पाहिजे. इथून पुढे मी तुम्हाला जी माहिती देणार आहे, तुम्ही बॅग वरती जर फॉस्फरस लिहिलाय का P2O5 लिहिलाय म्हणजे तुमचा ओव्हरडोस होणार नाही, अंडरडोस होणार नाही, तुमचा खर्च जास्त होणार नाही. तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे. इंटरनेट वरती तुम्ही टाकलं 11 ऑक्साईड कन्व्हर्जन, तुम्हाला मी जे 19 घटक मगाशी दाखवले सगळ्यांचे तुम्हाला मी स्क्रीनवर फक्त 4 घटक दाखवले. उद्या एखादा मॅग्नेशियम सल्फेट एखादी कंपनी विकायला आली, 9.5% समजा मॅग्नेशियम आहे, 9.5 गुणिले 1.66 करा, कोणी 15% मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणून विकत आहे काय ते मॅग्नेशियम सल्फेट. त्याच्यामुळे ऑक्साईड कोणत्या कंपनीची टेक्नॉलॉजी नाही, ऑक्साईड घटक नाही, ऑक्साईड हे फक्त कन्व्हर्जन. सगळ्याला क्लिअर आहे विषय? ओके. आता बघा, आपल्याला 3 गोष्टी सुधारायच्या आपल्या जमिनीच्या. आपण डाळिंब शेती करतोय ना, पुढे या 3 गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही डाळिंबाला जी जमीन घेणार आहे त्याचं स्ट्रक्चर आहे, फिजिकल स्ट्रक्चर, आपण त्याला भौतिक गुणधर्म म्हणतो. जमिनीचं स्ट्रक्चर तुम्ही चेंज करू शकत नाही. एखाद्याला डाळिंब लावायचे म्हटल्यावर रिपिंग केलं, जेसीबीनं पूर्ण जमीन खोदून काढली, लेवल केली, बाहेरनं काळी माती आणून टाकली, तेव्हा हे स्ट्रक्चर चेंज होईल. पण याला वर्ष लागली बघायला. सेंद्रिय कर्ब तुम्ही ऐकलं असेल, ऑर्गॅनिक मॅटर, जमिनीची बायोलॉजिकल प्रॉपर्टी. ही कोणत्याही कंपनीचं औषध आणलं त्याच्यात सांगितलं का सेंद्रिय कर्ब वाढल, असं कधी होत नाही. रात्रीतून हा सेंद्रिय कर्ब कोणत्याही जमिनीत वाढत नाही. तुम्ही त्या जमिनीमध्ये किती शेणखत टाकताय, किती हिरवळीचे खत घेताय, त्याला हा ऑर्गॅनिक मॅटर वाढणार आहे. रात्रीतून असं कोणतंही औषध नाही ते ऑर्गॅनिक मॅटर वाढवलं. त्याच्यामुळे उगाच कोणी मार्केटिंग करत असेल का सेंद्रिय कर्ब वाढतो हे ते, याच्यातून वाढणार नाही, याला वर्ष लागतात वाढायला. तशी आपली प्रॅक्टिस लागते. परंतु या केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत जमिनीच्या, त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचा पीएच, ईसी आणि कॅटायनेशन कॅपॅसिटी म्हणजे तुमच्या खतांचा अपटेक हे रात्रीतून चेंज होऊ शकतो. पीएच तुम्ही पाणी दिलं वाढल, कमी होईल. ईसी तुमचा चेंज होईल. ह्या 2 गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. आता तुमच्या एरियामध्ये जो जमिनीचा पीएच वाढलेला आहे तो कसा कमी करायचा, कसा खताचा वापर करायचा. ईसी वाढलेला असेल तो ईसी म्हणजे काय, तर तुम्हाला जे आहे तुमच्यापैकी एक तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या एरियात पीएच किती जमिनीचा कोणी चेक केला? किती आहे? 8. तुम्ही सांगितलं पीएच 8. पीएच म्हणजे काय? इंग्लिश मध्ये पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन. हायड्रोजन जो एक घटक मी तुम्हाला सांगितलेला, हायड्रोजनचा आयन जेवढं जमिनीत जास्त तेवढा पीएच कमी होऊन जातो. हायड्रोजन आयन जेवढे कमी तेवढा पीएच वाढला जातो. आणि ईसी म्हणजे काय? इलेक्ट्रिकल मराठीत सांगायचं म्हटलं तर मुळाच्या ज्या कक्षा आहेत डाळिंबाच्या, त्याच्या एरियात वाढलेले आपले क्षार किंवा मिठाचं प्रमाण. आता हे ईसी किती पाहिजे, पीएच किती पाहिजे, कसा कमी करायचा हे थोडक्यात चर्चा. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.